कोकणात दोन असे उत्सव आहेत जिथे पूर्ण गाव एकत्र येतं. एक म्हणजे गणेश उत्सव आणि दुसरा शिमगा. आणि त्याच शिमग्यानंतर आपल्या घरोघरी फिरते ती म्हणजेच पालखी. आणि त्या पालखीबरोबर फिरत असतो एक व्यक्ती. ती व्यक्ती नक्की कोण? तर लहान मुलांना घाबरवणारी, आपल्या सर्वांना आशीर्वाद देणारी, त्याची कला सादर करणारी. मानला तर तो देव आहे, नाहीतर राक्षस. आणि तो म्हणजेच शंकासूर. असाच आमच्याही गावात एक शंकासूर आहे, जो गेले 16 वर्ष आमच्या पालखीबरोबर फिरतोय, घरोघरी येऊन आम्हाला आशीर्वाद देतो. पण त्या शंकासुरामागे नक्की कोण, हे चला आज जाणून घेऊया. नमस्कार, मी देऊळगावचा शांताराम तुळजा घाणेकर. पर या देऊळगावच्या पावनाईच्या आशीर्वादानं मी शंकासूर नाचतो. मला खूप आनंद वाटतो. ह्या गावचा आनंद, आईचा आनंद गजबवण्यासाठी माझ्या पायात वेदना होतात, हात दुखतात, तरीसुद्धा ह्या शंकासुराचा मला हौसला आहे. म्हणून आज 16 वर्ष मी या देऊळ गावात शंकासूर नाचतो, वेडा दिवाण्यासारखा नाचतो. पर खूप आनंद वाटतो. गावधनी ह्या जंगलातून, ह्या काट्याकुट्यातून धावते, त्याच्यापासून हा शंकासूर सुद्धा धावतो. आणि आई बहिणींना सर्वांनाच सांगतो, आईवर लीला ठेवा. या देऊळगावची पावनाई आई मोठी मान आहे, ती सदैवच तुमच्यावर आशीर्वाद ठेवणारी आई ती आई. म्हणून चांगलं काम करूया या गावात, देऊळ गावात, आणि चांगलं राहूया. आणि हा शंकासूर पायामध्ये घागरे बांधून, कमरेला घागरे बांधून वेडा दिवाणी धावत असतो आणि आईचा जय जय घोष करत असतो. पाठून कोकणचे खेले म्हणून नमन असतं, बालगोपालाचा रेत असते, गाव असतो, ढोल नगारे वाजतात. आणि त्याच्यात तो शंकासूर वेडा दिवाना नाचत असतो आणि खेळवत असतो, घाबरवीत असतो, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. आणि तो हौशी असतो. हे वर्षाकाठीतून एकदा शिमगा म्हणून साजर करत असतो. आणि मुंबईतून तो वेडा बनून तो गावाला येतो. हा शांताराम कसबेकर. ते मोठेपणा नाही, पण आईची लीला आहे. त्याच्या आईवर विश्वास आहे त्याचा. हेच माझं आहे. आणि सर्वांनी ह्याच्या पुढं सुद्धा लहानांपासून मोठ्यापासून आठवण म्हणून पूर्वजाची ती चालूच ठेवावी, हीच माझी विनंती. बस.